आम्ही भाऊ गरीबातून वर आलो आम्ही, आम्हाला कोणाला पैसे द्यावा लोकांचे भांडे घासायचे. हा तर मग तेच ना, तुम्ही लोकांच्या घरी भांडे घासलेले मग तुम्ही बाई ठेवायला कोण नाही म्हणता. नाही ना, मग आमची ज्वार येते ना. आहेत मंचुरियन तयार. परी खाना परी गरम आहे. थांब 2 मिनिटं. काटाच्या मजा बस खाली, बस आहे खाली. ते हे सगळ्यांना दिलेत. आता कोमलला काय विचारते किती आणू. कोमल सांग तुला 1 किलो आण. मग तू आणशील का? सांग बाई 1 किलो. फेक कशी गाजर फेकलं बाई. ती आपण सांगते अर्धा किलो लागायचं असलं ना ते पावशेर सांग. नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत ना? तर काय करताय सगळे? आता मी तर कसं विचारू तुम्हाला काय करताय म्हणून. तर हे बघा इकडे माझी परी. इथे हाय कर, हाय कर. काय खायचं तुला? हे काय काय म्हणजे याला? मसाला नाही म्हणत, मंचुरियन. हा तर मम्मीला आज तिच्या मंचुरियन खायचं मन झालंय बघा. इकडं कोमलला आज मन झालंय बाबा मंचुरियन खायचं. काय का कोमल? कोमल तुला असं वाटत नाही का? नाही नाही ठीक आहे बरं, काही नाही. एका दिवशी 2 व्हिडिओ शूट होत आहे म्हणून एका ड्रेसवर कोमल तुम्हाला दिसत असेल काय. तर आम्हाला करायचं आहे मंचुरियन. त्यासाठी आहे बघा तयारी केली मी पहिल्यांदा घरी मंचुरियन करतो. हे गाजर आणि हे पत्तागोबी यातलं पाणी वगैरे काढून घेतलंय. आता करायचं आहे याला मिक्स. पटकन दिवशी मस्त मंचुरियन करतो आज. मला पण खायचे आणि कोमलला पण खायचे. म्हटलं चला आज गणपती बाप्पाचं विसर्जन. आमचे गणपती बाप्पा गेले, आम्हाला काही करमत नाही आहे मित्रांनो. काय सांगावं तुम्हाला, करमत नाही म्हणजे या घरामध्ये तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट थांबा. हे बघा इकडे आई बसलेली दिसते तुम्हाला. लाईट चालू करा. आजीबाई बसली बाहेर. नमस्कार नमस्कार. ओके घर खाली खाली वाटतंय. करमतच नाही रे ही जागा ही पाहिजे. हा इथं डायरेक्ट मखर होतं इथपर्यंत. मखर काढला त्यामुळे बसायला गेला. हा थोडे गणपती बाप्पा गेले मला. अजूनही सगळ्यांचं म्हणणं आहे की 2 महिन्यासाठी बाई ठेवा. आजी अजूनही म्हणणं आहे. आमच्या आजीबाईचं म्हणणं आहे की मी भांडे घासते, मला भांड्याचे पैसे द्या तुम्ही. पैसे बी देऊ नको बाबा आम्हाला, आम्ही करतो. कसेच बाबा तुम्ही? आम्ही भाऊ गरीबातून वर आलो आम्ही, आम्हाला कोणाला पैसे द्यावा लोकांचे भांडे घासायचे. हा तर मग तेच ना, तुम्ही लोकांच्या घरी भांडे घासलेले मग तुम्ही बाई ठेवायला कोण नाही म्हणता. नाही ना, मग आमची ज्वार येते ना. काय जेवण मला? काय खायचं तुला? मंचुरियन खायची का? आणि मस्त मांडी करून बसली तिकडे. तो बाप करीन काय? मस्त बसली मांडी घालून. अवघड आहे बाबा तिचं, काय सांगा मित्रांनो. हा हे इकडे बघा, इकडे कांद्याची पात चिरलेली आहे. कोमल तर सांग पटापट याच्यात काय काय टाकायचं अजून. कोमल कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि 2 चमचे मैदा टाकायचा आहे ना. बाकी तिखट वगैरे के पटकन मग चल. तर इकडं परी खेळतीये. परीला पण मंचुरियन खायची बाळा. तिसाठी आम्ही तिखट कमी टाकतोय. हो आज कढी करूया मस्तपैकी. पंजाबी कढी करू, पंजाबी कढी. हा कढी पकोडे बघ तुझ्या हिशोबानं. पंजाबी कढी पकोडे करून आण. आता कोमलला काय विचारते किती आणू. कोमल सांग तुला 1 किलो आण. मग तू आणशील का? सांग बाई 1 किलो. फेक कशी गाजर फेकलं बाई. ती आपण सांगते अर्धा किलो लागायचं असलं ना ते पावशेर सांग. पोरगी पाय पोरगी पाय पोरगी पाय निसं लिपस्टिक लावायली पोरगी. ते धंदे रोज. चल उठ कोमल चल बरं. बस काय बस झालं. माझं काही काम नाही ना. नाही जाऊ शकता तुम्ही. तर कोमलचं असं म्हणणं आहे की एकदा की आता डिलिव्हरी झाली की मग तिला काहीच खायला भेटणार नाही. कोमल कसं वाटतं तुला आता? परत 2-4 महिने 6 महिने काहीच भेटणार नाही. काय नाही वाटत. हां मग तुला असं वाटत नाही का आता सध्या सगळं खाऊन घ्यावं? नाही वाटायला. खातच नाही त्यानंतर खायचं ते परत 5-6 महिन्यानंतर. हे डायरेक्ट त्याच्यात टाकायचं का थोडं? हा थोडंसं टाकायचं ना. बाकी ग्रेव्हीला टाकायचं ना. ओके बाकी ग्रेव्ही करायची. आणि तू विचारलंय का शिमला मिरची 2 तुकडे कर ना त्याच्यात टाकूया. थोडं मस्त छान दिसते. बस जास्त नाही टाकायला. ठीक आहे याला धुवून देतो. थांब याला किसून घे कोमल डायरेक्ट. बारीक चिरता येईन का? परी परी चाकू दे मम्मीकडे चाकू दे. चाकू नाही पकडू बाळा. हां तर विषय काय झालेला आहे माहिती आहे का? आज हिला मंचुरियन खायचं मन झालेलं. जसं की मी 4 वेळा एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. पण ठीक आहे ॲडजस्ट करून घ्या. आणि आमचे गणपती बाप्पा गेले. आम्हाला खूप 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 कसं तरी वाटतंय. गणपती बाप्पा आहे तिकडं म्हणून परी शांत आहे. गणपती बाप्पा आज उठले असते ना, म्हणजे आज जर की आम्ही विसर्जन केले असते ना तर परीला खूप त्रास झाला असता. परी खूप रडली असती.
पण तिकडच्या घरात नेऊन ठेवलेले आहे, कारण की आम्हाला गणपती यावर्षी बुडवायचा नाही आहे. गणपती आम्हाला पुढच्या वर्षी बुडवायचा आहे. ओके, तर त्या हिशोबाने आम्ही तिकडे ठेवलेलं आहे. बाकी डेली व्हिडिओ याच्यासाठीच बनवतो की तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहिले पाहिजे, आणि तुम्ही प्रत्येक जण आम्हाला कमेंट्स करता की दादा काय अपडेट आहे, काय अपडेट आहे. त्यामुळे मी काय करतोय, डेली थोडंफार बनवण्याचा प्रयत्न करतो. परी त्रास नको देऊ मम्मीला. पिलू हां, तर असा काही विषय आहे. आणि दवाखान्याची जी अपॉइंटमेंट आहे ती आहे 20 तारखेला आहे का ग? 20 तारखेला आहे. तर त्या हिशोबानं, आणि आमच्या इथं पितृपक्ष आहे द्वादशीला. कदाचित द्वादशीचे जे पितृपक्ष आहे ते यावेळेस करता येणार नाही, यावेळेस घटसुद्धा बसवता येणार नाही, कारण की कोमलची डिलिव्हरी आलेली आहे. आणि आई असं म्हणते की पितृपक्ष लागलेला असलं म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ती करता येत नाही. त्यामुळे आम्हाला पित्र वगैरे जेव घालता येईल का नाही ते बघू आता पुढे काय होतंय काय नाही. कारण की डॉक्टरांच्या अंदाजानुसार म्हणजे जी सुरुवातीला तारीख दिली ती 15 ऑक्टोबर दिलेली होती. बट आता सांगितलेलं आहे की ती गर्भपिशवी तोंड ओपन झालेली आहे, असं काही सांगितलेलं आहे. त्यामुळे कधी येऊ शकते. आता 20 तारखेला गेल्यानंतर डॉक्टर परत एक तारीख देईल, हो ना का? 20 तारखेला एकदा परत चेकअप वगैरे करून तारीख देतील. ती तारीख मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आता आपण काय करूया, मंचुरियन बनवूया. कारण की माझी बडबड चालूच राहते, आणि माझी बडबड बऱ्याचशा लेडीजला, बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला आवडते, म्हणून मी तुमच्यासाठी बडबड करत असतो. तर काही प्रॉब्लेम नाही. चला मी आता तिकडे जातो आणि थोडी प्रोसेस जी आहे ती तुम्हाला दाखवतो. आणि मंचुरियनचा शेवटचा लुक कसा आला ते पण तुम्हाला दाखवतो. चला, हे तळणं चालू आहे बघा. मी आत्ता टाकले ते तळायला, आणि हे सगळं आत्ता बोळे करून घेतले, हात धुतलेत, आणि नेमकेच व्हिडिओ चालू केलाय. जर कधी हे चांगले झाले, टेस्टी झाले, तर आईच्या चॅनलवर रेसिपी येईल, म्हणून मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवत नाही सध्या. कोमलला मी बनवून खाऊ घालतोय. कोमल त्याची किंमत आहे की नाही काय माहिती. कोमल किंमत आहे का नाही नवऱ्याची? आहे ना, मग करू लागते ना. करू लागते. बरं तू करूच नको, तू बस जागी, मग तुला किंमत राहील थोडी माझी. नको एवढं केलं होऊन दे ना. होऊन दे थोडं अजून, होऊन दे. फोडून पाती का? फोडून हां हां, थोडं राहू दे. होऊ दे 1-2 मिनटं अजून. गॅस फुल कर आता. आतून शिजला असेल ते आता. हे असे बॉल्स करून घेतलेले. आता मस्तपैकी मंचुरियन तळायचे, आणि मग ते ग्रेव्ही करून ग्रेव्हीमध्ये टाकायची. मस्तपैकी छान लागतात खायला. परी मंचुरियन खाती का? अजून इच्छा आहे, तिथे कवाची वाट बघती कवा होईल. आणि ही बाहुली घेऊन पळायला लागली. कोणाची बाहुली ती? थांब बेटा, होऊ दे. चुटकी आहे का? चुटकी यार, चुटकीला घे. नाही मी दाखवत. चल, मम्मीकडे नाही जाता येत ना बाळा. अरे बाप, हॅट रे, माझी बाईला मंचुरियन तळणं चालू आहे. आवडते का तुला? वाव. चल पप्पी दे पप्पाला आता. पप्पी दे चल. नको ग मम्मी, हट बाजूला तू. हां पप्पी दे मला, दे ग. हां, मंचुरियन कोण करायला तुझ्यासाठी? अरे बाप मित्रांनो, खरंच काय करा या पोरीचं. कुठे आजी बाई? हो का? बघा हे आज आमचं किंवा हे बघा हॉल बघा की स्वच्छ वाटतोय बघा. तुम्हाला कुठेही पसारा घाण वगैरे काय, फक्त परी चप्पल दिसते परीची. चल परी चप्पल उचल लवकर, घालून घे आणि तिकडे नेऊन ठेव. त्याच्या ड्रॉवर मध्ये इकडे जाऊन घे. बस सोड. हां, आता झालंय क्लीन. झालं नाही परी आता घर क्लीन? कसं झालं घर आता? मस्त झालं का? कसं झालं घर? हा, ती म्हणती मम्मी करायली काय मस्त केले. छान गप्पा. थँक्यू. गाडी तुला मारायला. तर इकडे बघा बॉल्स तळणं चालू आहे. ते तळलंय. कधी कधी चायनीज खायचं मन होतं, त्यासाठी हे बनवत असतो आम्ही. थोडंफार किचन वाटा आवडायचं. बाकी किती छान वाटलं मला. थँक्यू मम्मी म्हण. थँक्यू मम्मी. जोरात बोल, जोरात. ए जोरात म्हण ना बेटा. माझ्यासाठी मंचुरियन केल्याबद्दल. अरे बाप, खोकला येतोय. हिला मी जास्त देणार नाही, एकच देणार आहे. हार्डली एक देणार आहे, जास्त देणार. मंचुरी खायची. मला तुला नाही. मला बी पप्पा. तर ती म्हणतीये मंचुरी खायची.
हे बघा मस्तपैकी तळणं चालू आहे. छान. हट कोमल मी तळून जरा. काय 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 तुला देतो ना मी, ग्रेव्ही करून देतो. थांब ना 2 मिनिटं. बस झालं आता. किती लाड बाबा कडावरचा. चिटकी उचल. चल चिटकी उचल. चिटकी उचल. उचल चिटकीला. आहेत मंचुरियन तयार. परी खाण्या परी गरम आहे. थांब 2 मिनिटं. काटाच्या मजा. बस खाली. बस आहे खाली. तर हे सगळ्यांना दिलेत. आईला, रोहिणीला. आम्ही सगळे बसून खाणार आहे मस्त गरम गरम. आम्हाला यांना चमच्यानं जरा. फॅन तर लावायचा. परी फॅनला उठ. परी उठते आता जागेवर. परी उठते जागेवर आता लवकर. खायचं का. मस्त अशी मंचुरियन झालेली टेस्ट करून बघूया जरा. तेच पाहिला कसे गेले तुम्ही. काय बाबा चांगले झाले असेल तर मित्रांनो तुम्हाला करून खावाली. काय आईला कसे दिले. हे सगळे आपलेच आहे. आई आजी मला नाव घेऊन रे. आजीला आवाज दे. एक नंबर. तळलेलं पा परीने खाल्लं ते पण छान झालं. छान झाले. पंपाई आमच्या इकडे माहिती आहे का मित्रांनो, हॉटेलमध्ये येते नाही का 240 रुपये प्लेट घेतात. मस्त छान. 240 रुपये. 240 आहे ना. ठीक झाली का. चला तुम्ही अशा प्रकारे बनवून खा मस्तपैकी. छान लागतात. हळूच गरम असं ना कर ना. खाऊ दे तिला. गरम आहे मग मी म्हणलं गरम आहे बाळा. थोडी चिकट झाली. मैदा जास्त झाला वाटतं. मैदा नाही कॉर्नफ्लोअर कमी टाकणार. चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना. बाय बाय.